नमस्कार. कसे बरे ना? बरेच असतील. मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता. हे बघा, आपल्याला बनवायचे आज ह्या पुळाच्या पाटोळ्या. कोणी मासवडी बी म्हणते, कोणी पुळाच्या पाटोळ्या. आमच्या खानदेशमध्ये याला पुळाच्या पाटोळ्या म्हणतात. तर याच्यासाठी मी काय घेतलं, हे बघा, हे खोबरं भाजून घेतलं. 1 वाटी खोबरं भाजून घेतलं. हे एवढे तीळ घेतले आणि हे शेंगदाणे घेतले. तीळ, शेंगदाणे, खोबरं आणि हा एवढा कांदा भाजून घेतला आणि हा कोथिंबीर. आता हे याला 3 मसाले लागतात. तर हा एक मसाला मी तुम्हाला मध्ये भरण्यासाठी हे दाखवलं. याच्यामध्ये खसखस नाहीये, माझ्याकडे खसखस नाहीये म्हणून मी खसखस घेतली नाहीये. आणि हे तीळ, खोबरं, शेंगदाणे आणि हा कांदा. आता आपण काय करू, हे जाड भरडं मिक्सरमधून काढून घेऊ. हे जाड भरडं मिक्सरमधून असं घर घर करून असं काढून घेऊ. याच्यात थोडा थोडा हा कांद्या एकटा करल्या जाणार नाही म्हणून याने थोडा थोडा सगळ्या याच्यामध्ये ॲड करू आपण. सगळ्या याच्यामध्ये ॲड करू आपण त्याला, कांद्याला. आणि मग ते जास्त ओलं होणार नाही. नाही तर एका सेपरेट केला आणि त्याला मग सगळा ओला होईल तो. म्हणून आपण सगळ्या याच्यात थोडं थोडं टाकून घेऊ. आता हे तीळ करायची आहे. हे तीळमध्ये पण टाकू आपण, पण थोडा वेळानं. पण बारीक करून घेतली, म्हणजे जास्त बारीक नाही करायची, असं गर गर करायचं. याच्यामध्ये कांदा फक्त ओला असतो म्हणून ते चिकट होत जाते जरासं. तर कांदा तर टाकावाच लागतो, मेन पार्ट आहे तो मसाल्याचा, म्हणून तो कांदा टाकणं पडतो. हे बघा, हे शेंगदाणे टाकते मी. आता हे शेंगदाणे केले बारीक. आता लसूण टाकून घेऊ. हे बघा, हा लसूण टाकला आणि याच्यामध्ये कांदा पण सगळा टाकून घेऊ. हे बघा, हा कांदा टाकला सगळा. हे बघा, लसूण, कांदा, शेंगदाणे छान बारीक झाले. हे सगळं आता छान झालंय. आता आपण काय करू, हा कोथिंबीर घेऊ आणि याच्यामध्ये हे टाकून घेऊ. या ताटामध्ये हे सगळं एकजीव करून घेऊ. याच्यात हळद टाकू. हे बघा, ही हळद टाकते मी याच्यामध्ये. आता ही चटणी टाकू. फार नाही टाकायची, तिखट होते मग. ही चटणी टाकली. आता हे थोडं धण्याचं कूट आहे, हे टाकू. आता मीठ टाकून घेऊ. या मसाल्याप्रमाणे मीठ टाकायचं, जास्त खारट नाही व्हायला पाहिजे. हे बघा, हा मसाला जेवढा असेल तेवढं मीठ टाकायचं. अंदाजे व्यवस्थित, खारट नाही व्हायला पाहिजे असं. आणि याला आता एकजीव करून घेऊ. कोथिंबीर पण टाकला मी. असे छान मस्त वड्या होता. पुळाच्या पाटोळ्या असे छान होता. पुळाच्या पाटोळ्या. थोडं कोथिंबीर टाकू याच्यात. हे बघा,
आता हे सारण तयार झालंय छान. आता हे आपण एका बाजूला ठेवून देऊ आणि इथे याच्या रस्स्यासाठी तयारी करू. हे बघा, हे बाजूला ठेवून देते. आता रस्स्यासाठी मी काय घेतलंय ते हा कांदा घेतला. हे अद्रकचे तुकडे घेतले, हे बघा. आणि याच्यात पण हे धन्याचं कूट टाकलंय मी. आणि हे खोबरं भाजलंय इथे. कोथिंबीर, अद्रक, कांदा आणि खोबरं, लसण. हा लसण पण घेतला. हे बघा, हा लसण पण रस्स्यासाठी. हा लसण पण टाकला मी याच्यामध्ये. आता आपण हे वाटण घेऊ. कांदा, कोथिंबीर, खोबरं, लसण आणि धन्यांचं कूट हे सगळं आपण वाटून घेऊ. हे बघा, हे जाड मोठं केलंय मी. आणि आता याच्यात टाकू थोडं पाणी. बघा, एक मसाला त्या ताटामध्ये कालवून ठेवला आणि हा दुसरा आणि हा तिसरा. हे बघा, हे हिरव्या मिरच्या घेतल्या, लसूण घेतलं ना जिरा घेतला. हे तीनच वस्तू घेतल्या मी. आणि यांना घर करून जास्त बारीक नाही करायचं, जास्त जाड पण नाही ठेवायचं. पीठ घेतलंय मी. हे बघा, आता हे आपण गाळून घेऊ. याच्यामध्ये कधीच दळलेलं आहे ना, याच्यामध्ये गाठा गुठा असल्या ना त्या प्लेन होऊन जाते. गाळून घेतलं मी छान. टाकू. हे बघा, कढईमध्ये तेल टाकलं. आणि या वाटीने आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. गॅस आपला बारीक आहे. त्याच्यामध्ये टाकू मोहरी थोडीशी टाकायची. हे बघा, मोहरी तडतडते. जिरं टाकू थोडंसं, 2-4 दाणे. आणि हे जाड वाटण केलंय ना हिरव्या मिरचीचं, हे टाकून देऊ. आता आपण या वाटीने याच्यात पाणी टाकू. मोजून 1 वाटी पीठ होतं. हे बघा, हे 1 वाटी पाणी. दीड वाटी पाणी टाकू आपण. हे बघा, हे 1 वाटी पीठ होतं तर हे 1.5 वाटी पाणी टाकायचं. इथे टाकू हळद. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. हे बघा, आणि हे पाणी पण गरम झालेलं आहे. आता आपण हे पीठ टाकून देऊ.
याला छान हलवून घेऊ. हे छान झालेलं आहे. हे बघा, याच्यात एक पण गाठ नाही आहे. हे सगळ्या गाठी मोडले आहे आणि हे व्यवस्थित घेरल्या गेलं आहे. याला घेरणं म्हणतो आम्ही, पीठ घेरायचं. आता आपण काय करू, याला ना 5 मिनिटं बारीक गॅसवरच बनवलंय मी. हे मोठा गॅस करायचा नाही, नाही तर गाठ पडून जाते. गाठ पडली की मग ते बरोबर नाही होत. आता आपण याला झाकण ठेवू थोडा वेळ आणि झाकण ठेवून याला फक्त 2-3 मिनिटं झाकण राहू देऊ. या हे बघा, हे छान थंड झालंय. मी हे 2-3 थापून घेतले आणि आता हे एक तुम्हाला दाखवायसाठी टाकायची राहिली आहे. हे बघा, हे असं सगळं बेसन शिजलं. 2 मिनिटं झाकून ठेवलं होतं मी आणि हे छान झालेलं आहे. हे बघा, गरमच आहे अजून, मी झाकून ठेवलेलं होतं. हे असं करून घ्यायचं व्यवस्थित. गरम आहे म्हणून मी हे फडका असं दूर केलं. हे बघा, असं करून घ्यायचं. छान मस्त असं भरून घ्यायचं याच्यामध्ये. हे असं काठापर्यंत थोडेसे काठ बाजूला राहू द्यायचे, चिटकायला पाहिजे असं. हे बघा, हे असं पुराची पाटवडी आणि याला असं गोल गोल करत असं गोल गोल करत असं एक फडकं काढून घेत जायचं आणि याला लोटत लोटत पुढे जायचं असं. हे बघा, हे असं झालं की मग याला असं करायचं. याला म्हणतात पुराची पाटोळी. हे झालं, चांगलं दाबल्या गेलं की मग हे काढून घ्यायचं. हे बघा, आणि हे याच्यात ठेवायचं. हे बघा, अशा प्रकारे मी हे 4 मासोळ्या करून घेतल्या आहे. याला कोणी मासोळ्या म्हणतात, कोणी पुराची पाटोळी म्हणते, कोणी असं म्हणता. याला तिकडे पुण्याकडे मासोळी म्हणतात, तर आम्ही पुराच्या पाटोळ्या म्हणतो याला. हे बघा, आता हा एवढा मसाला उरलाय. आता आपण ही कढई धुवून काढू आणि नंतर सांगितलं झालेलं आहे. आता आपण याच्यात मोहरी आणि जिरं टाकून पाहू. हे बघा, छान तडतडलं आहे. मोहरी पण मस्त फुटली आहे. आता हे बघा, हा गरम मसाला, हे चटणी आणि हा घरचा मसाला आणि हे हळद, हे आपण याच्यात टाकू. हे तेल जास्त तपलेलं आहे. हे बघा, अगोदर हे वाटण टाकून घेऊ आपण. हे तेल जास्त तपलेलं आहे म्हणून हे थंड होऊन जाईल यानं. आणि नंतर मग आपण हे चटणी किती गरम झालेलं आहे. हे बघा, आता हे सगळं टाकून घेऊ आपण आणि मस्त हलवून घेऊ.
मासोळीचा रस्सा तयार करण्यासाठी. पुळाची पाटोळी, पुळाची पाटोळी म्हणतो आम्ही याला. तुम्ही याला काय म्हणता ते मला कमेंटमध्ये सांगा. पुण्याकडे हिला मासवळी म्हणता. आणि अशा प्रकारे ही छान भाजी तयार होते. छान असा मसाला होऊ देऊ आपण. हलवत राहायचं बारीक गॅसवर. थोडा गॅस करायचा फुल. हे बघा हा मसाला उरलेला आहे. हा पण आपण याच्यात टाकून देऊ. हा थोडासा उरला होता मसाला, हा पण याच्यात टाकून देऊ आणि छान मस्त होऊ देऊ. याच्यात थोडंसं पाणी टाकू आपण आणि झाकण ठेवून याला छान मस्त होऊ देऊ तेल सुटेपर्यंत. हे बघा मस्त होऊ देऊ याला. हा छान मसाला झालेला आहे, मस्त झालेला आहे हा. याने तेल सोडलं आहे. आता आपण काय करू, याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं रस्सा टाकू. हे मी त्या कढईला टाकलेलं होतं ना, हे ते पाणी मी बाजूला काढून ठेवलं होतं. हे बघा. आणि हे या कटोऱ्यात ते वाटण काढलेलं होतं, हे ते पाणी. आता आपल्याला पाहिजे तेवढं आपण काय करू, हे गरम पाणी करायला ठेवून देऊ इकडे. पाहिजे तसं टाकून घेऊ. याच्यात हळद मीठ सगळं टाकलेलं आहे. मीठ राहिलंय टाकायचं. कोमट पाणी झालेलं आहे. याच्यात थंड पाणी टाकायचं नाही. हा रस्सा छान झालेला आहे. हे बघा किती छान मस्त तर्री आलेली आहे. हे बघा. आता हे खायचं कसं मी सांगते तुम्हाला. खायचं कसं करते मी. आता हा गॅस बंद केला आणि हे बघा असं ताटामध्ये घ्यायचं. जेवढं लागेल तेवढं घ्यायचं. मी हे जास्त घेतले तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि हे बघा असा रस्सा टाकायचा याच्यावर. हे बघा हे असा रस्सा टाकायचा. आणि असं खायचं. हे बघा हे किती छान बनवलं आहे आणि छान झालेलं आहे. आणि हे खूप गरम आहे. आणि हे जर आवडली असेल तुम्हाला पुळाची पाटोळी किंवा पुण्याकडची मासवळी तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा बरं का.